राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही ईडीचं समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। 2 दिवसांपूर्वी SITकडून 5.5 तास चाकणकर यांची चौकशी झाल्यानंतर आता ईडीची एंट्री झाली आणि यामुळेच आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली। यामुळे चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे। पदाचा गैरवापर करून काही आर्थिक व्यवहार झाले का याचा तपास या चौकशीमध्ये करण्यात येणार आहे। शिवनिका संस्थेतील सहभागाचीही यावेळी चौकशी होणार आहे। आर्थिक व्यवहाराशी संबंधित बाबींची पडताळणी केली जाईल। रुपाली चाकणकर यांची चौकशी अहवाल ईडीला पुढील काही दिवसात सादर होण्याची शक्यता आहे। चाकणकरांच्या ईडी चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशोक खरातनं खंडणी रॅकेट चालवून बेनामी बँक खात्याच्या नेटवर्कमधून 70 कोटींपेक्षा अधिक रक्कम वळवल्याचा आरोप आहे।